हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, हॅव अ नाईस डे. आणि आजची सुरुवात अशी हेअर ऑइलिंग वगैरेनी झालेली आहे. तर आज होतं हेअर वॉश डे. सो म्हटलं तेल वगैरे लावून घ्यावं. मग असं व्यवस्थित तेल वगैरे लावून घेतलं की असं व्यवस्थित वरती टांगून घेतलं. तुम्ही हेअरसाठी काय यूज करता ग्रोथ होण्यासाठी किंवा डॅन्ड्रफ रिमूव्हसाठी, तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो मी 2 दिवस झालं ऑब्झर्व करते की कोणी कमेंटही करत नाही आहे. सो कमेंट करत जावा. आणि असे काही माझे जुना ड्रेस होता, सो तो बसत तर नव्हता. आणि दुसरी गोष्ट की खूप डल झाला होता, म्हणजे एकदम फेड झाला होता. त्यामुळं म्हणलं की आता हा कापून टाकूयात, नाहीतर मग काही ना काहीतरी फेकून दिला तर पाहिजे. पण फेकून दिल्यावर कसं होतं की कोण काय यूज करेल माहीत नाही. सो मी वॉश करून ठेवला होता. म्हटलं ठीक आहे, आपणच कापून टाकूयात आता याला. मग असं ते काही आहे ते मी माझं फाडायचं काम चालू होतं. तर अशा पद्धतीने मी त्या टॉपची आणि त्याचं जे पायजामा असतो त्याची वाटचाल लावून टाकली होती. आणि तेवढ्या वेळात बघितली, अरे माझं मांजर दिसत नाही. तर मग ते समोर बसलं होतं. मग त्याला असं की झोपायला असं काहीतरी व्यवस्थित अशी जागा भेटली ना ओपन, तिथे जाऊन स्वतःला क्लिनिंग करायचं आणि मग नंतर झोपून घ्यायचं. आणि अशा मला वाटलं की मी आरशात दिसत नसेल, बट दिसत होते. आणि समोर असं म्हणलं ठीक आहे, एक शॉट घेऊयात आपण असं क्लोज बसलं. सो मी तेल वगैरे लावलं होतं, तेही उचललं नव्हतं. ते चुकून त्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. सो थोडंसं इग्नोर करा. अशा रीतीने माझे केस वगैरे व्यवस्थित ठेवले होते, व्यवस्थित असे बांधून ठेवले असं म्हणायचं मला. सो ते हेअर्सचं झालं मला थोडंफार असं इकडे तिकडे दाखवून. मग नंतर म्हणलं की आता जरा ह्याला उठवलं पाहिजे. तर तो थोडंसं लक्षही देत नव्हता आणि देतही होता. इग्नोर करायची पण एक लिमिट असते. आणि आता चलो मी तुम्हाला सांगते मी आज काय ड्रेस करणार. सो इथं मी जे बोलते ना ते थोडंसं व्हॉइस ओव्हर मी करते, कारण की आवाज एवढं काही येत नाही आहे क्लिपमधला. सो माझा हा असा जुनाच ड्रेस आहे. तर त्याला मीडियम लेंथची स्लीव्ज होती. तर ते एक ना थोडंसं काही अटकलं वगैरे तर ते खराब झाली. त्यामुळे मी ते दोन्ही स्लीव्ज काढून टाकले आणि मस्त असा त्याला स्लीवलेसच करून घेतला. आणि अशा तऱ्हेने आता हा माझा लूक बघा दिसतो ना, असं क्यूट असा ड्रेस दिसतो आहे. तर अशा रीतीने मी माझं थोडंसं मेकअप शेकअप करून घेतला. लाईट वेट मेकअप असतो आहे, पण कसं आहे ना, ऑइली स्किन असल्यामुळं जास्त करून आहे ना मेकअप असं सूट होत नाही. मध्ये पण मी कालच्या व्लॉगमध्ये सांगितलं असेल की थोडंसं जरी मेकअप केला ना की एखाद दुसरा पिंपल का होईना पण येतोच आहे. आणि ही लिपस्टिक जी आहे ना ती झुडिओमध्ये आहे. मी झुडिओमधून आणली होती, म्हणजे अशीच उचलून आणली. पे करावं लागतं. 3चा सेट येतो हा. तर न्यूड कलरचा जो सेट आहे ना, तर त्याच्यामधली ही डार्कवाली आहे. तर अशा ड्रेसवरती अशी थोडीशी लिपस्टिक मरून कलर अशी सूट होती. आणि माझ्याकडं जे फाउंडेशन होतं किंवा फेस कवरचं जे आहे लिक्विड, तर मी तेच यूज करत होते. आणि मला एवढ्यात ऑब्झर्व मी करते की मला डार्क सर्कल्स खूप होत आहेत, जास्त व्हायला लागले ते. तर मला तेवढंच हाईड करावं लागतं. अदरवाईज फेसला कुठं मेकअप लावायची मला गरज पडत नाही. पण फेस ऑइली असल्यामुळं शक्यतो मी अवॉइड करते की मॉइश्चरायझर लावलं बस विषय सोडून देते. आणि आजच्या ह्याच्यामध्ये जर ते मॉइश्चरायझर लावणं स्किप झालं असेल तर समजून घ्या मी मेकअप करायच्या आधी ते लावून घेतले ते. कारण की मॉइश्चरायझरशिवाय फेसला मी दुसरं काही लावू शकत नाही. सो इथं स्किप झाला असेल तर मी ते ऑलरेडी लावलेलं आहे. तर अशा रीतीने जिथं जे आपले मोस्टली ब्लॅक फेसवरती स्पॉट असतात तिथं मोस्टली फाउंडेशन वगैरे किंवा जे काही तुम्ही फाउंडेशन लिक्विड किंवा कॉम्पॅक्ट पावडर जे वापरता, जे चांगलं कव्हरेज आहे तिथं, तर ते त्या पार्टला असं व्यवस्थित असं टॅपिंग करून घ्या किंवा ब्रशने लावा, कसंही चालतं.
तर मला माझं जिथं जिथं फेसवरती डार्कनेस वाटत होता तिथं मी फाउंडेशन व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आणि आता मी आपल्या रेग्युलर असं की काही मेकअप पूर्ण होऊ दे, मस्त अशी छानशी टिकली लावायची. पहिल्यांदा लागत नाही ती कधीच, मग दुसऱ्यांदा परत ती चिटकवायची असती. त्याच्यानंतर काजळ लावायचं, भले ते कोणतेही असू दे, पण थोडंसं काजळ लावल्याने पूर्ण फेसचा लूक चेंज होतो. सो काजळ जर तुम्हाला सूट होत असेल फेसवरती तर तुम्ही ते यूज करू शकता. तर असा माझा क्यूट असा मेकअप झालेला आहे. आणि त्यानंतर मी असे थोडेसे केसांचं थोडंसं नीट करते, कारण की केस जशी वॉश केली होती ना ती तशीच होती. मग थोडंसं विंचरून घेतली, पण नंतर मग म्हणलं की ठीक आहे, थोडंसं इयरिंग्स वगैरे घालून घेऊयात आणि मगच काय ते केसांचं बघता येईल. तर असे क्यूट असे छोटेसे इयरिंग्स आहेत माझ्याकडं आणि हे गोल्ड रोजचे आहेत. आणि त्यानंतर असा आहे माझा ओव्हरऑल लूक. तर ड्रेस तर तसा म्हणलं तर खूप जुना आहे, पण अजूनही त्याची शाईन तशीच आहे. त्यामुळं मला तर पर्सनली हा लूक खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला लूक मला कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळं झाल्यानंतर आठवलं, अरे यार नथ आहे, ह्याच्यावरती सूट होईल. सो नथ काढून घेतली आणि मग ती व्यवस्थित अशी लावत होते तर दोनदा पडली, पण ते स्किप केलं आहे मी यातून, का तर व्हिडिओ जास्त लॉंग झाला असता. त्यामुळं असा काही माझा आजचा लूक झाला होता. कशी दिसते आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हां, इंस्टाग्रामला मी एक रील पोस्ट केली आहे, जाऊन नक्की बघा आणि मला सांगा कशी आहे ती रील. व्लॉग बघितल्याबद्दल थँक्स. लाईक करा, सबस्क्राईब करा. असाच एक नेक्स्ट छानसा व्हिडिओ घेऊन